अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता फक्त युद्धाचाच विषय राहिला नाही, तर याचे थेट परिणाम भारतावर आणि विशेषतः आपल्या शेतकऱ्यांवर होऊ शकतात. केळी एक्सपोर्टवर याचे काय परिणाम होऊ शकतात आणि भारतीय शेतकरी आर्थिक संकटात सापडू शकतो का? सध्या युनायटेड स्टेट, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढलेला आहे आणि हा भाग जगातील तेल पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. 20% कच्चे तेल वाहतूक केलं जातं. जर या भागात युद्ध भडकलं किंवा समुद्री मार्ग बंद झाले तर तेलाच्या किमतीमध्ये मोठी उसळी येऊ शकते. भारतावर इंधन दराचा परिणाम देखील होऊ शकतो. भारतात आपल्या गरजेपैकी सुमारे 80% कच्चे तेल आयात करतो. मध्य पूर्वेत तणाव वाढला की कच्चे तेलाचे दर वाढतात, डॉलर मजबूत होतो, रुपयावर दबाव येतो आणि शेवटी डिझेल, पेट्रोल महाग होतं. डिझेल महाग झालं की त्याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतो? तर मुख्यतः भारतातील शेतकऱ्यांना बसतो. नमस्कार. मध्य पूर्वेत वाढत चाललेला तणाव, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता फक्त युद्धाचाच विषय राहिला नाही, तर याचे थेट परिणाम भारतावर आणि विशेषतः आपल्या शेतकऱ्यांवर होऊ शकतात. आज आपण सविस्तर पाहणार आहोत कशामुळे इंधन दर वाढू शकतात आणि त्याचबरोबर केळी एक्सपोर्टवर याचे काय परिणाम होऊ शकतात आणि भारतीय शेतकरी आर्थिक संकटात सापडू शकतो का, याच्यावरच आपण सविस्तर बोलणार आहोत. नेमकं काय घडतंय? सध्या युनायटेड स्टेट, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढलेला आहे आणि हा भाग जगातील तेल पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. विशेषतः स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ समुद्री मार्गातून जगातील सुमारे 20% कच्चे तेल वाहतूक केलं जातं. जर या भागात युद्ध भडकलं किंवा समुद्री मार्ग बंद झाले तर तेलाच्या किमतीमध्ये मोठी उसळी येऊ शकते आणि भारतावर इंधन दराचा परिणाम देखील होऊ शकतो. भारतात आपल्या गरजेपैकी सुमारे 80% कच्चे तेल आयात करतो. मध्य पूर्वेत तणाव वाढला की कच्चे तेलाचे दर वाढतात, डॉलर मजबूत होतो, रुपयावर दबाव येतो आणि शेवटी डिझेल, पेट्रोल महाग होतं. डिझेल महाग झालं की त्याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतो? तर मुख्यतः भारतातील शेतकऱ्यांना बसतो. ट्रॅक्टर डिझेलवर चालतात, शेतीपंप डिझेलवर चालतात, माल बाजारात नेण्यासाठी ट्रान्सपोर्ट डिझेलवर अवलंबून असतो. डिझेल दर वाढले की शेतीचा उत्पादन खर्च थेट वाढतो. तर याच्यामध्ये मुख्यतः केळी एक्सपोर्टवर काय परिणाम होतो आणि केळी एक्सपोर्ट संकटात येऊ शकतो. महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, पुणे, सोलापूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादन होतं. या केळीची निर्यात प्रामुख्याने मध्य पूर्व देशांकडे केली जाते, जसं की युनायटेड अरब, सौदी अरेबिया आणि कतार. जर जहाज वाहतूक धोक्यात आली, विमा प्रीमियम वाढला, तर कंटेनर खर्च वाढला तर एक्सपोर्ट मंदावू शकतो. याचा परिणाम काय? जर माल वेळेवर निर्यात झाला नाही तर तो स्थानिक बाजारात विकावा लागतो आणि जेव्हा पुरवठा वाढतो तेव्हा दर कोसळतात. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते मुख्यतः भारतामध्ये. आणि खत, रसायन आणि महागाई, जर युद्ध लांबले तर म्हणजे युद्ध हे कंटिन्यू असंच राहिलं तर खतांचे दर वाढू शकतात, आयात होणारे रसायन महागू शकतात, ट्रान्सपोर्ट खर्च वाढतो, महागाई देखील वाढते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. आणि याच्यामध्ये मुख्यतः केंद्र सरकार म्हणजे भारत सरकारवर मोठी आव्हानं कोणती आहे? तर प्रश्न असा आहे, सरकार काय करू शकतं? इंधन दर नियंत्रणासाठी कर कपात करू शकतो, शेतकऱ्यांना डिझेल अनुदान देऊ शकतं, निर्यातदारांना लॉजिस्टिक सपोर्ट देखील करू शकतो. पर्यायी बाजारपेठांचा शोध जर वेळीच उपाययोजना केल्या नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तर याच्यामध्ये महत्वाचा निष्कर्ष काय निघतो? मध्य पूर्वेतील युद्ध केवळ त्या प्रदेशापुरतं मर्यादित राहत नाही, त्याचे परिणाम
हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारताच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. डिझेल महाग, केळी एक्सपोर्ट संकटात आणि उत्पादन खर्च वाढता. भारतीय शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक दबावाखाली येऊ शकतो. तर जागतिक राजकारणाच्या रणांगणात भारतीय शेतकरी पुन्हा बळी ठरणार का? याच असा प्रश्न आता संपूर्ण भारतीयांना जगाला पडलाय. मित्रांनो, आपलं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. भारतीय शेतकरी संकटात येतोय का? आला तर सरकारने त्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी आहे पवन साळवे. पुढे भेटूया पुढे विश्लेषणात. जय हिंद.